प्रेज द लॉर्ड. स्वर्गीय पिता यहोवा, प्रिय प्रभू येशू, प्रिय पवित्र आत्म्याच्या नावाला धन्यवाद देऊया. त्याची स्तुती करूया, त्याचे गुणगान करूया, त्याच्या नावाचा जय जयकार करूया. स्वर्गीय पिता यहोवा, प्रिय प्रभू येशू, प्रिय पवित्र आत्मा हा महान देव आहे. आपल्यावरती त्याची प्रीती ही सदैव आपल्याबरोबर आहे, आपल्यावरती आहे. आणि वचनामध्ये म्हटलेलं आहे की त्याच्या प्रेमापासून, त्याच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल? कोणी विभक्त नाही करू शकत. आपला भूतकाळ, आपला वर्तमान काळ, भविष्य काळामध्ये येणारी कुठली गोष्ट ती देखील आपल्याला देवाच्या प्रीतीपासून, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जी प्रगट झालेली प्रीती आहे त्या प्रीतीपासून आपल्याला विभक्त नाही करू शकत. कारण त्या प्रीतीच्या द्वारे त्याने आपल्या सर्व पापांची आपल्याला क्षमा मिळवून दिली. त्या प्रभू येशूच्या प्रेमाच्या द्वारे, त्याच्या अर्पणाच्या द्वारे देवाने आपल्याला सर्व प्रकारच्या पापाच्या गुलामीतून सोडवलं. आपल्याला त्याचे पुत्र होण्याचा देवाने अधिकार दिला. म्हणून देवाला धन्यवाद देऊया, त्याचं गौरव करूया, त्याची स्तुती करूया, त्याच्या नावाचा जय जयकार करूया. कारण तो स्वर्गीय पिता यहोवा, प्रिय प्रभू येशू, प्रिय पवित्र आत्मा, तो आपल्यावरती खूप प्रीती करणारा आहे. म्हणून चला या आपण आपले डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. आणि आज जी प्रार्थना आहे आणि जे काही वचन आपण शिकणार आहोत की देवाच्या वचनाचं सामर्थ्य आणि ते आज पवित्र आत्मा आपल्याला शिकवणार आहे. आपण ऐकूया, डोळे बंद करूया, आपण प्रार्थना करूया. धन्यवाद येतो स्वर्गीय पिता यहोवा, तुमच्या चरणाजवळ आम्ही प्रभू येशूच्या नावाने येतो. तुम्हाला उंचवतो, तुम्हाला गौरव येतो, तुम्हाला धन्यवाद येतो देवा. तुमचे आभार मानतो, तुमची स्तुती करतो देवा, तुमचे गुणगान गातो. तुमच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद येतो प्रभू. तुमचं गौरव होऊ दे देवा. धन्यवाद येतो स्वर्गीय देवा. 2000 वर्षापूर्वी आपला एकुलता एक पुत्र आमच्या सर्व पापांबद्दल तुम्ही या जगामध्ये पाठवला. त्याच्याद्वारे आमच्या सर्व पापांबद्दल त्याच्या रक्ताच्या द्वारे तुम्ही खंडणी भरून दिली. आमच्या पापांची आम्हाला क्षमा मिळवून दिली. आमच्या सर्व पापामधून आम्हाला सुटका तुम्ही मिळवून दिली. तसेच माझ्या देवा, सर्व आजार, सर्व विकार प्रभू येशू तुम्ही स्वतःवरती घेतले आणि तुम्हाला जी शिक्षा झाली त्याने आम्हाला शांती प्राप्त झाली. तुमचं गौरव होऊ दे देवा, तुमचं गौरव होऊ दे प्रभू, तुमचं गौरव होऊ दे देवा. ओरी खारा बाला शखारा बाराबा, ओरी बाना बाना रे खारा बाला रे खेरे बेले ओ सीखा पाशा मामा सीखारा बाला रे खारा बाला ओ जे खेरे बेले रे खेने मेने रे खेरे बेले. तुमचं गौरव होऊ दे देवा, तुमचं गौरव होऊ दे प्रभू, तुमचं गौरव होऊ दे. या प्रार्थनेसाठी पवित्र आत्मा आम्ही तुमचं सहाय्य मागतो. तुम्ही आमच्या उतरून या वचनाद्वारे आमच्याशी बोला. तुमचं सत्य आमच्या जीवनामध्ये प्रगट होऊ दे अशी कृपादृष्टी करा. तुमचं सत्य आम्हाला ढाल व कवच आहे. तुमचं सत्य आम्हाला बंधनमुक्त करणार आहे. तुमचं सत्य आमच्या जीवनामध्ये, तुमचं वचन प्रकाश घेऊन येणार आहे. तुमचं गौरव होऊ दे देवा, तुमचं गौरव दे. आणि जेव्हा प्रकाश येतो तेव्हा अंधकार निघून जातो. तुमचा गौरव होऊ दे प्रभू, तुमचा गौरव दे. धन्यवाद, स्तुती, प्रशंसा, मान, महिमा, गौरव मी तुम्हाला देतो प्रभू. तुमचा गौरव दे देवा. प्रभू येशू, प्रत्येक व्यक्ती तुमच्या रक्ताच्या आवरणाखाली मी देतोय. तुमचं रक्त मी प्रत्येक व्यक्तीवरती, कुटुंबांवरती अप्लाय करत आहे देवा. तुमचा गौरव दे देवा. येशूच्या नावाने ही प्रार्थना विनंती मागतो, तुम्ही ऐका पिता. आमेन. प्रेज द लॉर्ड. स्वर्गीय पिता यहोवा, प्रभू येशू, पवित्र आत्म्याच्या नावाला धन्यवाद देऊया. त्याची स्तुती करूया, त्याचे गुणगान करूया, त्याच्या नावाचा जय जयकार करूया आणि गीत गाऊन आपण देवाचं गौरव करूया, देवाचं गौरव करूया. आमेन. यीशु ने हमें छुड़ाया है पाप के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से, यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से. तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से,
यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से। तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया। हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति शाप से, हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति शाप से। तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया। अब हम ना डरेंगे यीशु जो साथ है, शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से। अब हम ना डरेंगे यीशु जो साथ है, विश्वास से हम लड़ेंगे यीशु के नाम से। तो गाओ हालेलुया, तो गाओ, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया। शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम, शालोम शांति और सलाम मेरे यीशु का पैगाम। बोलो शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम, शालोम शांति और सलाम मेरे यीशु का पैगाम। तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया। प्रेज द लॉर्ड, बोलो येशू मसीह की जय. आणि खरोखर आहे 2000 वर्षापूर्वी स्वर्गीय पिता यहोवानी प्रभू येशू ख्रिस्ताला देहारूपामध्ये या जगामध्ये पाठवलं, मनुष्याच्या देहामध्ये, अशासाठी की जी देहाची शिक्षा आहे ती देहावरती लादता यावी. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की जे प्रभू येशू मध्ये आहे त्यांना दंडाज्ञा नाहीच, कारण प्रभू येशूने तो दंड अगोदरच सहन केलेला आहे. प्रभू येशूने तो दंड स्वतःवरती घेतला आणि आपल्याला त्या शिक्षेमधून सोडवलं. प्रभू येशूने स्वतःला त्या क्रूस खांबावरती अर्पण केलं, अशासाठी की आपल्या पापाबद्दल त्याला रक्त सांडता यावं, स्वतःचं अर्पण देता यावं. आणि त्या एकाच अर्पणाने देवानी त्या येशू ख्रिस्ताच्या एकाच अर्पणाच्या द्वारे संपूर्ण मनुष्य जातीला पापाबद्दल क्षमा मिळवून दिली, संपूर्ण मनुष्य जातीला पापाबद्दल क्षमा मिळवून दिली, सोडवणूक दिली पापाच्या गुलामीमधून, आणि प्रत्येकाला देवाची लेकरं होण्याचा अधिकार पुन्हा मिळवून दिला. जसं आधी आदाम देवाचं लेकरू होता आणि तो ते गौरव हरवून बसला पापामुळं, पण पुन्हा येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाने आपल्याला त्या आयडेंटिटीवर, त्या ओळखीवर पुन्हा रिस्टोर केलं, पुन्हा त्या ओळखीमध्ये आपल्याला उभं केलं, पुन्हा त्या देवाच्या पुत्र होण्याच्या पदावरती देवाने आपल्याला पुन्हा उभं केलं, पुन्हा तिथं आपल्याला स्थिर केलं. आपलं जीवन प्रभू येशू मध्ये सुरक्षित देवाने केलं. देवाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया, त्याचे गुणगान करूया, त्याच्या नावाचा जय जयकार करूया आणि आणखीन एक गीत गाऊया. त्याच्या नावाचा जय जयकार करूया, त्याचा गौरव करूया, कारण स्वर्गीय पिता यहोवा, प्रिय प्रभू येशू, प्रिय पवित्र आत्मा महान आहे. देवाला धन्यवाद देऊया, आणखीन एक गीत गाऊन देवाचा गौरव करूया. भूले और भटके थे हम,
जाते तो जाते कहा, किसी ने बताया हमें, यीशु मसीह है यहाँ। भूले और भटके थे हम, जाते तो जाते कहा, किसी ने बताया हमें, यीशु मसीह है यहाँ। महिमा हो तेरी, महिमा हो, महिमा हो तेरी, महिमा हो, महिमा हो तेरी, महिमा हो, महिमा हो तेरी, महिमा हो। दुनिया की चिंता को छोड़ो, आगे ही बढ़ता ही चलो, पाएगा शांति आराम, जीवन मिलेगा तुम्हें। दुनिया की चिंता को छोड़ो, आगे ही बढ़ता ही चलो, पाएगा शांति आराम, जीवन मिलेगा तुम्हें। भूले और भटके थे हम, जाते तो जाते कहा, किसी ने बताया हमें, यीशु मसीह है यहाँ। महिमा हो तेरी, महिमा हो, हालेलुया, महिमा हो तेरी, महिमा हो, महिमा हो तेरी, महिमा हो, महिमा हो तेरी, महिमा हो। जीवन की रोटी है वो, जैसा ही उसने कहा, जीवन की ज्योति है वो, जग का उजाला भी है। जीवन की रोटी है वो, जैसा ही उसने कहा, जीवन की ज्योति है वो, जग का उजाला भी है। भूले और भटके थे हम, जाते तो जाते कहा, किसी ने बताया हमें, यीशु मसीह है यहाँ। महिमा हो तेरी, महिमा हो, हालेलुया, महिमा हो तेरी, महिमा हो, 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 महिमा हो तेरी, महिमा हो। प्रेज द लॉर्ड, बोलो येशू मसीह की जय। आणि देवानी आपल्याला अशासाठी निवडलेलं आहे की आपल्या जीवनावरून त्याचं गौरव व्हावं, गौरव व्हावं, गौरव व्हावं। आणि खरंच स्वर्गीय पिता यहोवा, प्रिय प्रभू येशू, प्रिय पवित्र आत्मा महान आहे। देवाने मोशेला निवडलं आणि फारो समोर उभा केलं अशासाठी की त्याला समजावं, फारोला समजावं की यहोवा पिता जिवंत देव आहे। त्याने ते अद्भुत चिन्ह पाहावे, त्या सर्व कृत्य पाहावेत आणि ओळखावं की तो जिवंत देव आहे। आणि त्या मोशेच्या जीवनाद्वारे देवाचं गौरव झालं, तसं आपल्याही जीवनाद्वारे देवाचं गौरव होणार आहे, देवाचं गौरव होणार आहे। त्याचा गौरव करूया, त्याला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया, त्याच्या नावाचा जय जयकार करूया। आपण
देवाकडे वचनाकडे जाण्या अगोदर आपण प्रार्थना करू, देवाचा गौरव करूया, प्रार्थना करूया आणि मग आपण देवाच्या वचनाकडे वळूया. आपण डोळे बंद करूया. धन्यवाद येतो स्वर्गीय पिता यहोवा, प्रिय प्रभू येशू, प्रिय पवित्र आत्मा. देवा तुम्हाला उंचावतो, तुम्हाला गौरव येतो, तुम्हाला धन्यवाद येतो. धन्यवाद येतो देवा की तुम्ही आम्हाला येशूमध्ये एक केलेला आहे. तो प्रभू येशू आणि आम्ही एक झालेलो आहोत. तुमच्या वचनामध्ये म्हटलं आहे की जो प्रभूशी जडला आहे तो आणि प्रभू येशू ख्रिस्त एक आत्मा आहे. धन्यवाद येतो प्रभू. तुमची स्तुती करतो देवा, तुमचे गुणगान गातो देवा. तुमच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद येतो प्रभू. मान महिमा गौरव तुम्हाला देतो. येणारं वचन पवित्र आत्मा आम्ही तुमच्या हाती देतो देवा, तुमच्या हाती देतोय. या वचनामध्ये यहोवा पिता प्रभू येशू पवित्र आत्मा तुमचा श्वास आहे. या वचनावरती पवित्र आत्मा तुम्ही फिरत आहात. या वचनाच्या द्वारे तुम्ही आमच्याशी बोला प्रभू. तुमचा गौरव होऊ दे देवा, तुमचा गौरव दे. धन्यवाद, स्तुती, प्रशंसा, मान, महिमा, गौरव आम्ही तुम्हाला देतो देवा. येशूच्या नावाने प्रार्थना विनंती मागतो, तुम्ही ऐका पिता. आमेन. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की जय. देवाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया, त्याचे गुणगान करूया, त्याच्या नावाचा जय जयकार करूया. आजचा विषय आहे देवाचं वचन. देवाचं वचन, देवाच्या वचनाचं सामर्थ्य, देवाच्या वचनाचं सामर्थ्य. आणि खरंच आहे, देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. देवाचं वचन हे सजीव, सक्रिय, ते जीव, शरीर, आत्मा, सांधे, मज्जा, तंतू यांना भेदून आरपार जाणारं, मनातले विचार व हेतू यांचं परीक्षण करणार आहे. देवाचं वचन हे प्रकाश घेऊन येतं. देवाचं वचन आपल्या पावलाकरता दिवा आहे. देवाचं वचन मनुष्याच्या सबंध देहाला आरोग्य देणार आहे. देवाचं वचन हे कधीही विफल होऊन परत येत नाही. देवाचं वचन त्यातले देवाच्या मुखातून निघालेला शब्द आहे. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की जय. म्हणून चला या देवाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया, त्याचे गुणगान करूया, त्याच्या नावाचं जय जयकार करूया. आणि आपण देवाचं वचन पाहूया. खूप सुंदरसं देवाचं वचन आहे. त्याच्यामध्ये देव आपल्या जीवनाबद्दल, आपल्या जीवनाशी निगडीत अद्भुत गोष्टी त्याच्यामध्ये सांगतो. देवाच्या वचनाच्या द्वारे देव आपल्याला गायडन्स देतो, मार्गदर्शन देतो. देवाच्या वचनाद्वारे देव आपल्या जीवनामध्ये त्याचे स्वर्गीय आशीर्वाद देखील देतो. देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये प्रकाश घेऊन येतं. देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये त्याची शांती घेऊन येतं. देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्ट्रॉंग उभा करतं, पडू देत नाही, पडू देत नाही, पडू देत नाही. म्हणूनच खूप सुंदरसं वचन आहे. आपण बघूया योहानकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय. बघा, सर्व शुभ वर्तमान सुरू होतात येशूबद्दल, त्याच्या जन्माबद्दल सांगण्यापासून. पण योहान जेव्हा शुभवर्तमान लिहितात त्यावेळेस ते एकदम सुरुवातीकडे जातात, एकदम सुरुवातीकडे. खूप महत्त्वाचा विषय आहे तो, की या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा, योहानकृत शुभवर्तमान पहिला अध्याय पहिलं वचन. प्रारंभी शब्द होता. सुरुवातीला शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. सुरुवातीला काय होता तर शब्द होता. शब्द कसा होता? देवा बरोबर होता आणि शब्द देव होता. प्रेज द लॉर्ड. सुरुवातीला काहीही नव्हतं, काही नव्हतं. पृथ्वी नाही, स्वर्ग नाही, काही नव्हतं. फक्त देव होता, त्याचा शब्द होता. प्रेज द लॉर्ड. तो शब्दच देव आहे म्हटलेला आहे. आणि बघा, शब्द देवा बरोबर होता, शब्द देवाबरोबर होता. तिसऱ्या वचनात म्हटलंय सर्व काही त्याच्याद्वारे झाले. कोणाद्वारे? त्या शब्दाच्या द्वारे झाले. बघा, सुरुवातीला आपण वाचतो उत्पत्तीमध्ये, की उत्पत्तीमध्ये म्हटलेलं आहे की देवाने सुरुवातीला आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली. आणि आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली आणि त्या पृथ्वी जी काय होती ती शून्य होती आणि पृथ्वीवर सर्व ठिकाणी अंधार होता, अंधार होता, अंधार होता, अंधार होता. त्यावेळेस देवाचा आत्मा जलावर तळपत राहिलेला होता. देवाचा आत्मा जलावरती तळपत होता आणि
तो आत्मा तिथं होता देवाचा, तरी देखील अंधार होता आणि सगळं काही शून्य होतं, तोपर्यंत जोपर्यंत देवाचा शब्द मुखातून बाहेर आला नाही. ज्या क्षणी देव बोलला प्रकाश हो, तेव्हा पवित्र आत्म्याने काय केलं, त्या ठिकाणी प्रकाश निर्माण केला. म्हणजे देवाचा आत्मा देवाचं वचन पूर्ण करणारा आहे, सिद्धीस नेणारा आहे, क्रिएशन करणारा आहे त्या वचनानुसार. खूप सुंदरचं उदाहरण आहे. देवाचं वचन काय आहे हे आपण शिकणार आहोत. बोला येशू मसीह के जय. देवाचं वचनामुळे काय झालं, आकाश आणि पृथ्वी ही देवाने निर्माण केली आणि त्यावर अंधार होता. तिथं पवित्र आत्मा जलावरती तळपत होता. जेव्हा देव बोलला प्रकाश हो, तेव्हा अंधार निघून गेला आणि प्रकाश झाला. अंधार निघून गेला आणि प्रकाश झाला. देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये प्रकाश आणणार आहे. देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये प्रकाश आणणार आहे. म्हणून आपल्या जीवनाचा पाया देवाचं वचन असणं गरजेचं आहे. देवाचं वचन असणं गरजेचं आहे. आणि इथं काय म्हटलेलं आहे, शब्द देवाबरोबर होता, शब्द देव होता, तोच प्रारंभी देवासह होता. आणि जे काही झाले ते त्याच्याद्वारे झाले, जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. सर्व आपण जे बघतो, फळझाडं, आपापल्या परी सबीज देणारी वनस्पती, सूर्य चंद्र तारे, सर्व आकाश, डोंगर, सर्व काही हे कसं घडलेलं आहे, ते सर्व देवाच्या शब्दाच्या द्वारे घडलेलं आहे. देवाच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाच्या द्वारे घडलेलं आहे. आणि म्हणूनच देवाचा शब्द आपल्या जीवनाचा पाया असणं गरजेचं आहे. कारण ज्या दिसणाऱ्या वस्तू आहेत ह्या न दिसणाऱ्या गोष्टींपासून घडलेल्या आहेत. सर्व सृष्टीमध्ये तुम्ही बघता ते सगळं काही क्रिएशन देवाच्या शब्दाच्या द्वारे झालेलं आहे, देवाच्या वचनाच्या द्वारे झालेलं आहे, वचनाच्या द्वारे झालंय. म्हणून आपल्यालाही तारण जे मिळाले देवाच्या वचनानुसारच मिळालेलं आहे. म्हणून आपलं देवाचं वचन आपल्या जीवनाचा पाया असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की. बघा या ठिकाणी काय म्हटलंय, जे काही झाले ते त्याच्याद्वारे झाले, जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की. आणि बघा हेच देवाचं वचन त्या अब्रामाला मिळालं. ज्यावेळेस अब्रामाला एकही संतान नव्हती आणि अब्राम हा निसंतान होता आणि जवळजवळ तो 100 वर्षाचा झालेला होता. त्यावेळेस देवाचं वचन त्याला प्राप्त झालं की आकाशातील तारे तुला मोजता येत असतील तर मोज, एवढी तुझी संतती होईल. अब्रामा, मी तुला राष्ट्रांचा पिता बनवलेला आहे. ज्यावेळेस एकही मूल नसताना देव वचन सांगतं की मी तुला राष्ट्रांचा पिता बनवलेला आहे, असं अब्रामाला वचन प्राप्त झालं. देव ऑलरेडी ते पाहत होता की तो राष्ट्रांचा पिता झालेला आहे, कारण देवाचं वचन हे सत्य आहे. आणि ते वचन अब्रामाने स्वीकारलं आणि जेव्हा ते वचन त्याने स्वीकारलं त्याच्या जीवनामध्ये तसंच घडलं. त्याला वाटत होतं आधी सुरुवातीला वचन मिळायच्या अगोदर की मी तर निसंतान जाणार आणि माझ्या घरातला जो नोकर आहे तो या सर्व प्रॉपर्टीचा तो मालक होणार, मी तर निसंतान जाणार. पण देव म्हटला तसं नाहीये. माझं वचन तुझ्या जीवनामध्ये आशा आणणार आहे, माझं वचन तुझ्या जीवनामध्ये क्रिएशन करणार आहे, माझं वचन तुझ्या जीवनामध्ये तुला उभं करणार आहे, माझं वचन तुला एवढ्या पुढे घेऊन जाईल की ज्याचा तू स्वप्नात देखील विचार केला नाही. आणि तसंच झालं. देवाचं वचन अब्राहामाला प्राप्त झालं की आकाशातील तारे तुला मोजता येत असेल तर मोज, एवढी तुझी संतती होईल. आणि तसंच त्याच्या जीवनामध्ये घडलं, कारण ते वचन त्याने त्याच्या जीवनामध्ये स्वीकारलं. देवाचं वचन हे क्रिएशन करणार आहे. पण कधी जोपर्यंत आपण ते स्वीकारत नाही आणि आपल्या मुखाने जसं देव बोलला तसं आपण बोलत नाही, तोपर्यंत पवित्र आत्मा कार्य करणार नाही. कारण बघा ना, उत्पत्तीमध्ये आपण बघतो की जलनिधीच्या पृष्ठभागावरती अंधार होता आणि देवाचा आत्मा तळपत राहिलेला होता. म्हणजे तिथं पवित्र आत्मा होता, पण तोपर्यंत तो होता तरी पण तिथं अंधार होता, तरी पण तिथं काय होतं, प्रकाश नव्हता, तिथं अंधारच होता. आणि एवढंच नाही तर पृथ्वी ही शून्य होती म्हटलेलं आहे आणि आकार विरहित देखील होती, तर आकार देखील नव्हता, काहीच नव्हतं. पण बघा ज्यावेळेस देव बोलला प्रकाश हो, तेव्हा प्रकाश झाला. देव बोलला जल दुभागो, तर
चल दुभागलं. देव बोलला कोरडी भूमी दृष्टीस पडो, कोरडी भूमी दृष्टीस पडली. देव बोलला हिरवळ उपजव, हिरवळ उपजवली. देव बोलल्यानंतर ती शून्य पृथ्वी शून्य राहिली नाही, तर त्याच्यामध्ये काय झालं, क्रिएशन व्हायला सुरुवात झाली, त्याच्यामध्ये निर्मिती व्हायला सुरुवात झाली. असंच एक व्यक्ती, अजून एक व्यक्ती आहे, त्याचं उदाहरण आपण बघणार आहोत की देवाचं वचन जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण स्वीकारतो, त्याला यस म्हणतो आणि आपल्या मुखामध्ये ते बोलतो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य घडतं, अद्भुत कार्य घडतं, अद्भुत कार्य घडतं. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की. आपण काय शिकलो, देवाचं वचन हे क्रिएशन करणारं आहे, देवाचं वचन हे निर्मिती करणारं आहे, देवाचं वचन हे सजीव आहे, देवाचं वचन हे देवाच्या मुखातून निघालेला शब्द आहे, शब्द आहे. आणि जेव्हा देव बोलला प्रकाश हो, तेव्हा प्रकाश झाला. तसं देवाचं, देव बोललेला वचन जे आपल्या जीवनामध्ये देवाने आपल्याला दिलेलं आहे, जेव्हा ते वचन आपण आपल्या जीवनाला लागू करतो, तेव्हा आपल्या जीवनामध्येही तसाच प्रकाश येतो, आपल्या जीवनातलाही अंधकार निघून जातो, आपल्या जीवनामध्येही देवाचं सामर्थ्य, तेच वचनाचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये कार्य करतं. कारण देवाचं वचन हे क्रिएशन करणारं आहे. ते कसं क्रिएट होतं, ते कसं ते काम करतं, तेही आपण बघू. पहिला आपण बघूया की एक व्यक्ती की जिने देवाचं वचन स्वीकारलं आणि अद्भुत कार्य त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडलं. हे देवाच्या वचनामधून आपण बघूया. लोक वर्तमान याचा पहिला अध्याय, लोक वर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्यातलं 26 ते 38 वचन आपण वाचणार आहोत. मी तुमच्यासाठी ते वचन वाचतो. लूका वर्तमान याचा पहिला अध्याय 26 ते 38 वचन. कुमारी मरियेला देवदूताचा संदेश. हेडिंगच बघा काय आहे. मरिया जी कुमारी आहे, जिचं लग्न झालेलं नाही, अशा एका स्त्रीकडे देवदूताचा काय तो संदेश येतो. आता देवाचा संदेश म्हणजे काय आहे, देवाचा निरोप आहे. देवाचा निरोप म्हणजे काय, देवाचं वचन आहे. अब्रामाला देवाचं वचन प्राप्त झालं की मी तुला राष्ट्रांचा पिता बनवलेला आहे, तुला आकाशातले तारे मोजता येत असेल तर मोज, एवढी तुझी संतती होईल. आधी अब्राम स्वतःला राष्ट्रांचा पिता पाहू शकत होता का, नव्हता. त्याच्या समोर देखील अंधारच होता. कारण तो काय म्हणत होता की मी तर देवा निसंतान जाणार, तू मला काय देणार, तू मला काय देणार, मी तर निसंतान जाणार. आणि हा जो दिमिश्की एलिएझर आहे, जो माझ्या घराचा नोकर आहे, तो या सर्व गोष्टीचा काय होणार आहे, वारस होणार आहे. पण जेव्हा देवाचं वचन आलं तेव्हा देव बोलला असं होणार नाही, तुझा पोटचं फळच तुझा वारीस होणार आहे. देवाचं वचन आपल्या जीवनात आशा आणणार आहे. कुठलाही मार्ग असू दे जीवनाचा, जीवनामध्ये जर आपल्याला आशा हवी आहे, जीवनाची गॅरंटी हवी आहे, तर देवाच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये स्थान देणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. बोल येशू मसीह की. आणि ते फक्त एक्साइटमेंट करण्यासाठी, फक्त उत्साह आणण्यासाठी नाही आहे, तर ते सत्य वचन आहे जे आपल्या जीवनामध्ये ते तर म्हटलेलं आहे त्याच्यानुसारच कार्य करणार आहे. ते आपल्या जीवनातून सर्व निराशा, सर्व डिप्रेशन, सर्व टेन्शन मुळासकट उठून फेकून देणार आहे. ते आपल्याला आशा देणार आहे की यस, देव माझ्यासाठी हे बोललेलं आहे आणि हे वचन माझं आहे, माझ्या जीवनामध्ये ते घडणार आहे. कारण देवाचं वचन हे असं नाही की फक्त ते अब्रामाला मिळालेलं होतं, ते वचन आपल्याला देखील मिळालेलं आहे. कसं काय, कारण देवाचं वचन सजीव आहे, ते आजही जिवंत आहे, ते आजही कार्य करत आहे. जेव्हा त्या वचनामध्ये आपण ते वचन जेव्हा आपण स्वतःला लागू करून घेणार, आपण विश्वास ठेवणार, आपल्या अंतःकरणामध्ये घेणार आणि बोलणार, तेव्हा जसं अब्रामाच्या जीवनामध्ये कार्य झालं, ते वचन आपल्याही जीवनामध्ये तसंच कार्य करणार आहे. कारण ते वचन सजीव आहे. नुसतं सजीवच असं नाही, तर ते सक्रिय पण आहे, ऍक्टिव्ह आहे, ते कार्य करणार आहे आपल्या जीवनामध्ये. प्रेज द लॉर्ड. उदाहरण आहे बघा, जगामधलं उदाहरण आहे. एक गोळी ही किंवा हजारो गोळ्या काय होतात, कंपनी बनवते, बरोबर आहे की नाही, आणि वेगवेगळ्या मेडिकल स्टोअरमध्ये काय होते, ती गोळी पाठवली जाते ट्रान्सपोर्टेशननी सगळीकडं, भारत देशामध्ये, जगामध्ये प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला पेन किलर वगैरे सगळं मिळणार. आणि बघा, ती गोळी कुणीही घेऊ द्या, जगामध्ये कुठल्याही भागातली व्यक्ती घेऊ द्या, त्याचा जे काही शरीरामध्ये दुखणं असेल ते पेन किलर घेतल्यानंतर ते शांत होतं.
असं नाहीये की फक्त महाराष्ट्रातच ते काम करणार, नाही नाही, ते महाराष्ट्राच्या बाहेर काम नाही करणार, नाही, सगळीकडे काम करतं ते. एक गोळी 30 गोळी असती, कंपनी बनवती, ती एक्सपोर्ट करते बाहेर देशामध्ये पण, आणि सगळीकडे ते काम करतं. मग तेच वचन, जे देवाचं वचन उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत देवाने जे आपल्याला दिलेले वचन आहे, ते सजीव आहे, ते सक्रिय आहे, ते कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, ते आपल्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. म्हणून जर तुम्ही बायबलमध्ये बघताल, सुरुवातीपासून उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत सगळ्यांचा अनुभव एकसारखाच आहे देवाबद्दल, वेगळा नाहीये, एकसारखाच आहे. ज्यांनी कोणी संकटामध्ये पडलं, आजारामध्ये पडलं, ज्याच्यावर कोणावर मृत्यूचा प्रसंग आला, कुठलाही जे काय अवघड कंडिशन जीवनामध्ये घडली, तर ज्यांनी देवाला हाक मारली, त्याच्या वचनावर विश्वास ठेवला, तो त्या संकटातून वाचला, तो त्या मृत्यूपासून वाचला. हिचकियाचं उदाहरण आहे, राजा हिचकिया. काय झालं होता तर मरणार होता. यशाया संदेष्टाने येऊन सांगितलंही की देव म्हणतो तू वाचणार नाही. पण जेव्हा हिचकिया राजाने पश्चाताप केला देवाजवळ, त्यांनी प्रार्थना केली, त्यावेळेस यशायाला पुन्हा देवाचं वचन प्राप्त झालं की जा आणि परत हिचकियाला जाऊन सांग की तू मरणार नाही, तर मी तुला तुझं आयुष्य 15 वर्षांनी वाढवून देतो. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. तेच वचन बघा, प्रभू येशू ख्रिस्त येतो आणि ती याईराची कन्या ती मेलेली असते, आणि येशू ख्रिस्त जाऊन म्हणतो ती मेलेली नाहीये, ती झोपलेली आहे. तो बोलतो मुली उठ. काय बोलतो? फक्त उठ म्हणतो. ते उठ नावाचं वचन त्या मुलीला प्राप्त होतं. आणि बघा, ती मुलगी मेलेली आहे, पण देवाचं वचन काय आहे? सजीव आहे, सक्रिय आहे. ते सर्व जीव, शरीर, आत्मा, सांधे, मज्जा यांना काय करणार आहे? भेदून आरपार जाणार आहे. इव्हन दो तिची बॉडी डेड आहे, आपण जर बघायला गेलं तर शारीरिक दृष्ट्या, देवाच्या दृष्टीने ती मेलेली नाहीये, ती झोपेत आहे फक्त. आणि देवाचं वचन काय करतंय? त्या मेलेल्या शरीरामध्ये पण जीवन टाकतंय. येशू ख्रिस्त म्हणाला उठ. ती मुलगी उठली आणि सगळेजण आश्चर्य करायला लागले, मेलेली मुलगी उठली म्हणून. देवाला काहीही अशक्य नाहीये. देवाचं वचन कार्य करणार आहे. सुरुवातीला पण बघा, उत्पत्तीमध्ये देव बोलला, प्रकाश झाला. इथं पण येशू बोलतो आणि मुलगी उठते. देव त्याच्या वचनाच्या द्वारे कार्य करतोय. भूते तिथं लिहिलेलं आहे, भूते त्यांनी केवळ शब्दांनीच घालवले म्हटलेलं आहे. कशाने घालवले? फक्त शब्दाने घालवले. तो बोलला, हे दुष्टात्मा निघून जा, दुष्टात्मा निघून गेले. हे विकार 38 वर्षाचे दुखणे करी. काय झालं? येशू बोलला तू बरा हो, ते लगेच बरे झाले. त्यांना ते वचन प्राप्त झालं, आणि ते वचन त्यांच्या सबंध देहाला आरोग्य देणारं आहे. तेच देवाचं वचन डोक्याच्या केसापासून पायाच्या तळापर्यंत प्रत्येक अवयवाला जीवन देणारं आहे. देवाचं वचन हे जीवन देणारं आहे. देवाचं वचन जीवन देणार आहे. प्रेज द लॉर्ड. बस की खूप सुंदरसं देवाचं वचन आहे. बघा, लूका शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 26 ते 38 वचन आहे. अद्भुत आहे, देवाचं वचन अद्भुत आहे. पण त्याला ऍक्टिव्ह होण्यासाठी तुमचं ऍग्रीमेंट लागतं. ऍग्रीमेंट म्हणजे तुम्हाला काही दस्तावेज नाही बनवायचा. ऍग्रीमेंट म्हणजे तुम्ही त्या वचनाची सहमत हवा आहे. यस, हे वचन माझ्यासाठी आहे, हे वचन माझ्यासाठी आहे. आणि जेव्हा आपण ते वचन माझ्यासाठी असं ग्रहण करतो, तेव्हा देव ते आपल्या जीवनामध्ये, ते पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये ते परफॉर्म करतो. म्हणजे काय करतो? ते आपल्या जीवनामध्ये कार्यरत करतो. बघा, एक सुंदरचं वचन आहे की तुझ्या सर्व मार्गामध्ये तुझे रक्षण करण्याची तो आपल्या दिव्य दूतांना काय करेल? आज्ञा देईल. आणि आपण बोललो, हो देवा, माझ्या सर्व मार्गामध्ये स्वर्गीय पिता यहोवा, प्रिय प्रभू येशू, प्रिय पवित्र आत्मा, माझ्या सर्व मार्गामध्ये माझे रक्षण करण्याची तू आपल्या दिव्य दूतांना आज्ञा दिलेली आहे. त्यावेळेस काय होणार आहे? ते वचन तुम्ही स्वीकारलं स्वतःसाठी, तेव्हा ते वचन तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार. देवाचे दूत तुमच्या जीवनामध्ये काय करणार? संरक्षण करणार आहे. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. खूप सोपं आहे, पण जर आपण विश्वास ठेवला तर सोपं आहे. पण जर विश्वास नाही ठेवला मग कठीण आहे. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. बघा, कुमारी मरियेला देवाचा संदेश. कुमारी मरियेला
देवाचा संदेश. कुमारी मरियेला देवाचं वचन प्राप्त झालंय, संदेश प्राप्त झालाय. धन्य आहेत की ज्यांना देवाचं वचन प्राप्त झालंय. वचन सगळे आहेत. हे बायबल उशाला ठेवून झोपल्याने ते वचन आपल्या जीवनामध्ये येणार नाही. नो, बायबल आपण उघडलं नाही आणि आपण देवाचं वचन उघडलं नाही आणि त्या वचन आपल्या जीवनामध्ये आपण लागू केलं म्हणजे विश्वास ठेवला आणि जेव्हा तुम्ही घोषणा देणार तेव्हा ते वचन तुमच्या जीवनामध्ये उतरवून येणार आहे. ते जर आपण घोषणा नाही दिली, वचनावर विश्वास नाही ठेवला की हे माझ्यासाठी आहे, तर तुमच्या जीवनामध्ये कार्य होणार नाही. आपोआप तुमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये कार्य होणार नाही. उदाहरण आहे. तुम्ही म्हणता असं कसं, तर हो, उत्पत्तीमध्ये बघा, देव होता तिथे, यहोवा पिता प्रभू येशू पवित्र आत्मा. तरीही पृथ्वी आकारविरहित होती, शून्य होती आणि जलावरती सगळा अंधारच होता. आज कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये अंधार आहे, शून्य झालेलं आहे जीवन. का? कारण देवाचं वचन त्यांच्या जीवनामध्ये नाही आहे. जेव्हा देव बोलला तिसऱ्या वचनामध्ये की प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय 3 वचन. आणि बघा, तो बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. म्हणजे पवित्र आत्म्याने ते वचन घेतलं आणि ते वचन काय झालं? क्रिएट केलं. ते वचन काय केलं? कार्यशील केलं. आणि त्या ठिकाणी पृथ्वीवरती काय आलं? प्रकाश आला. त्याला आकार देखील आला. आणि मग ती शून्य नाही राहिली. मग पृथ्वीवरती प्रगती होत राहिली. एक नाही, हजारो झाडं आले, लाखो झाडं आले, आपापल्या परी सबीज फळे देणारी झाडं आली. पक्षी आकाशामध्ये उड्डाण करायला लागले. आणि एवढंच नाही, तर देवाने मातीचा मनुष्य बनवला आणि काय केलं? त्याच्या मुखामध्ये आपला श्वास फुंकला. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्या मुखामधून काय बाहेर येतो? जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्या मुखामधून ती हवा, तो श्वास जो आहे ना, तो बाहेर येत असतो. देव बोलला तेव्हा त्याच्याही मुखामधून ते श्वास बाहेर आला आणि मनुष्य जीवधारी प्राणी झाला. मग आपण हे जेव्हा वचन, हे जे देवाच्या मुखातून निघालेलं आहे, कारण इथं वचनात म्हटलेलं आहे, हे जे वचन आहे हे ईश्वर प्रेरित लेख आहे. हा देवाच्या आत्म्याच्या द्वारे लिहिण्यात आलेला आहे. म्हणजे काय झालं? तर देवाचं वचन त्या प्रत्येक देवाच्या सेवकाला प्राप्त झालं आणि त्यांनी ते वचन लिहिलेलं आहे. ते स्वतःच्या मनाने नाही लिहिलेलं, तर देवाच्या आत्म्याच्या द्वारे ते प्रगट झालेलं आहे. म्हणजेच ते वचन कोणाच्या मुखातून निघालेलं आहे? देवदूताच्या का? नाही, यहोवा पिता प्रभू येशू पवित्र आत्म्याच्या मुखातून निघालेलं आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये देवाचा काय आहे? श्वास आहे. आणि जेव्हा तो श्वास, ते वचन आपण ग्रहण करतो, म्हणजे आपण श्वास ग्रहण करतो. आणि म्हणून स्तोत्र संहितामध्ये म्हटलेलं आहे, बघूया आपण, नीतिसूत्रामध्ये म्हटलं, नीतिसूत्रामध्ये. हालेलुया. जस्ट अ सेकंड. नाही, येस, नीतिसूत्र याचा 34 अध्याय आणि त्याच्यातलं 20 वचन, 21 वचन, 22 आणि 23 वचन आहे. बघा, आपण त्यातलं 1-2 वचन बघूया. माझ्या मुला, नीतिसूत्र 4 अध्याय 20 वचन, माझ्या मुला माझ्या वचनांकडे लक्ष लाव. देव काय सांगतोय? माझ्या वचनांकडे लक्ष लाव, कारण त्याच्यामध्ये जीवन आहे. माझ्या मुला माझ्या वचनांकडे लक्ष लाव. माझ्या सांगण्याकडे काय कर? कान दे सांगितलेलं आहे. जेव्हा आपण कान देतो ना, तेव्हा आपण लक्षपूर्वक ऐकत असतो. म्हणजे देवाची इच्छा आहे की लक्ष तर द्यायचंच आहे, लक्ष तर लावायचंच आहे वचनांकडे, पण कसं? काळजीपूर्वक लक्ष लावायचं आहे. कारण इब्री लोकांच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की आपण जे सुवार्ता ऐकलेली आहे, जे वचन ऐकलेलं आहे, जर आपण त्याच्याकडे विशेष लक्ष नाही लावलं तर आपण त्यापासून वाहत जाऊ. म्हणजे विशेष लक्ष लावणं खूप गरजेचं आहे. देव बोलला फक्त टाइमपासला नाही बोलला, देव विश्वासाने बोलला. त्याला माहिती आहे तो जे बोलतो ते घडणारच आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की जय. आणि म्हणून बघा, इथं म्हटलेलं आहे की माझ्या मुला माझ्या वचनांकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे काय कर? कान दे. माझ्या सांगण्याकडे काय कर? कान दे.
ती वचने तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नको, ती आपल्या अंतःकरणामध्ये ठेव. देवाने असं नाही सांगलं बुद्धीमध्ये ठेव. ओहो, बुद्धीने आपण विश्वास नाही ठेवू शकत, आपण अंतःकरणाने विश्वास ठेवू शकतो. कारण आपण बुद्धीने फक्त जे समोर दिसतं ना त्यालाच आपण म्हणू शकतो हा हे असं आहे, ठीक आहे, किंवा त्या परिस्थितीकडे आपण विश्वास ठेवू शकतो. पण देव म्हणतो ते वचन कुठं ठेव, तुझ्या अंतःकरणामध्ये ठेवायला सांगितलंय. अंतःकरणामध्ये ठेवायला सांगितलंय. त्याच्या पाठीमागे कारण आहे. बघा, देव ज्यावेळेस बोलला की प्रकाश हो, तो प्रकाश कुठे होता? सुरुवातीला देवामध्ये होता. येस, यहोवा पिता प्रभू येशू पवित्र आत्मा, तो आत्म्याच्या मध्ये तो प्रकाश होता. आणि जेव्हा देव बोलला प्रकाश हो, तेव्हा त्याच्यातून प्रकाश काय झाला? बाहेर पडला आणि समोर प्रकाश आला. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. पुन्हा एकदा सांगतो, प्रकाश आधी अंधार होता पृथ्वीवरती, आणि प्रकाश यायच्या अगोदर प्रकाश कुठे होता? तर तो देवामध्ये होता. कारण प्रारंभी काय म्हटलेलं आहे? शब्द होता. शब्द देवाबरोबर होता. शब्द देव होता, म्हणजे सुरुवातीला प्रकाश देखील नव्हता. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस देव बोलला प्रकाश हो, तेव्हा त्याच्यामध्ये असलेला प्रकाश, त्याच्यामध्ये असलेला प्रकाश, त्याच्या अंतःकरणामध्ये असलेला प्रकाश तो बाहेर आला बोलल्यानंतर. आज कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये प्रश्नाची उत्तरे मिळत नाही, अंधार आहे, अडचण आहे. कारण त्यांनी ते वचन सर्वप्रथम आपल्या अंतःकरणामध्ये घेणं गरजेचं आहे. कारण नीतिसूत्रामध्ये म्हटलेलं आहे, माझ्या मुला माझ्या वचनांकडे विशेष लक्ष लाव, ती तुझ्या डोळ्यापडून जाऊ देऊ नको, आणि ती तुझ्या काय कर? अंतःकरणामध्ये ठेव. अंतःकरणामध्ये ठेव. देवाच्या अंतःकरणामध्ये प्रकाश नसता तर प्रकाश नसता आला, पण देवाच्या अंतःकरणामध्ये प्रकाश होता, तो प्रकाश त्याच्यातून बाहेर आला. आणि बघा, प्रकाश आल्या आल्या अंधकार निघून गेला. असं नाही की त्याला वेळ लागला, नो. म्हणून आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये देवाचं वचन ठेवणं गरजेचं आहे. ते वचन काय करेल? आपल्या जीवनामध्ये त्या वचनानुसार प्रगट करेल. म्हणजे जी तुम्हाला शांती हवी आहे, आरोग्य हवं आहे, भरभराट हवंय, सर्व आशीर्वाद हवेत, यशस्वी व्हायचं आहे, ते यश हवं आहे आपल्याला, बरकत हवी आहे, ती कुठं आहे? देवाच्या वचनामध्ये. ती आपल्याला कुठं ठेवणं गरजेचं आहे? ते आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये ठेवणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये आपण ठेवू आणि आपण बोलू, तेव्हा काय होणार आहे? तर काय होणार आहे? ते समोर ती शांती, ते आरोग्य प्रगट होणार आहे. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की जय. म्हणून देव काय बोलला? ती वचनं काय कर? तू स्वतःच्या अंतःकरणामध्ये ठेव. आणि पुढे तो काय म्हणतो बघा, कारण ते वचन ज्यास लाभतात, ती वचने ज्यास लाभतात त्यास ती जीवन देतात. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. देवाचं वचन देवाने काय सांगितलं? अंतःकरणामध्ये ठेव, कारण ती वचनं ज्यास लाभतात त्यास काय होत आहे? त्यांच्या सबंध देहाला ते आरोग्य देतात, त्यास ती जीवन देतात. बघा, देवाचं वचन प्राप्त झालं त्या संत पौलला, जो आधी छळ करत होता, आणि देवाचं वचन त्याला प्राप्त झालं. त्याचे डोळे उघडले, त्याला समजलं की येशूच प्रभू आहे. त्याच्याद्वारे आपल्या पापांची आपल्याला क्षमा अगोदर देवाने करून दिलेली आहे. आपण देवाच्या कृपेने नीतिमान झालेले आहोत. आणि जेव्हा त्याला सुवार्ता कळाली की येशू प्रभूंनी क्रूस खांबावरती आपले सर्व पाप, आपले सर्व शाप, आपले आजार वाहून नेले, आपले व्याधी त्यांनी स्वतःवरती घेतले, आणि त्याला बसलेल्या फटक्याने आपल्याला आरोग्य मिळालंय. आपल्या पापांबद्दल तोच त्यांनी दंड भोगलेला आहे. आता आपल्याला दंड नाहीये. येशू मध्ये आता आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. त्याला जेव्हा हे वचन प्राप्त झालं, तो शौल होता, तो शौलाचा पौल झाला. त्याचं जीवन बदललं. का? त्यांनी फक्त ऐकून सोडून नाही दिलं, तर ते वचन, आणि ते वचन त्यांनी डोक्यामध्ये नाही ठेवलं, ते वचन त्यांनी अंतःकरणामध्ये घेतलं. कारण ज्यास ती लाभतात त्यास ती जीवन देतात. आणि मग तो जिथं कुठं गेला त्या ठिकाणी तो लोकांना जीवन देत गेला. कितीतरी मेलेले लोक त्याच्या समोर होते, आजारी होते, बाधित होते, पीडित होते, आणि काय होतं तर रुमालाचा जरी स्पर्श झाला तरी लोक बरे होत होते. का? कारण ज्यास ती वचने लाभतात त्यास ती जीवन देतात. ते जीवन त्याच्यामधून वाहायला सुरुवात झाली. प्रकाश कुठे होता? देवाच्या अंतःकरणामध्ये. जेव्हा देव बोलला प्रकाश हो, तेव्हा प्रकाश झाला.
तसंच देवामध्ये जीवन, देवाच्या अंतःकरणामध्ये देवामध्ये जीवन आहे. तो बोला, भूमी आपापल्या परी काय करो, सबीज फळं देणारी झाडे उत्पन्न करो. हजारो झाडे उत्पन्न झाली. का? कारण त्याच्यामध्ये जीवन आहे. ते जीवन त्याच्या शब्दाच्या द्वारे बाहेर येत आहे. तेच शब्द बघा, ज्यावेळेस पेत्र आणि योहान सुंदर नामाच्या देवळाजवळ जात होते, त्यांनी येशूला प्रभू म्हणून ग्रहण केलं, विश्वास ठेवला. त्यांच्यामध्ये येशू राहायला आला. त्यांना देवाचं वचन प्राप्त झालं. आणि ज्यावेळेस तो आंधळा, स्वतः लंगडा भिकारी त्या योहान यांच्याकडे काहीतरी मागत होता, त्यावेळेस ते म्हटले, आमच्याकडे सोनं नाणं नाहीये, पण आमच्याकडे जे आहे ते तुला देतो. येशू देतो. त्या येशूच्या नावाने उठून चालू लाग. जन्मापासून पांगळा असलेला तो मनुष्य, त्याच्या पायामध्ये बळकटी आली, त्याच्या घुटण्यांमध्ये बळकटी आली आणि तो उडी मारून उठून बसला, असं म्हटलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या शब्दामध्ये जीवन आहे. पण जर ते आपण ग्रहण केलं, तर आपल्या जीवनामध्ये विश्वास ठेवला आणि ते जर आपण आपल्या अंतःकरणामध्ये ठेवलं, तर आपल्याला ते जीवन लाभेल. आणि नुसतं आपल्याला लाभणार नाही, तर जिथं कुठं आपण जाऊ आणि बोलू, त्याच्याही जीवनामध्ये जीवन येणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवावर विश्वास ठेवणारे, देवाच्या वचनावर विश्वास ठेवणारे हे मनुष्यावर डिपेंड राहत नाहीत. मनुष्यावर डिपेंड राहत नाहीत. मनुष्याच्या शेल्टर खाली, मनुष्याच्या आधाराखाली उभे नाही राहत, तर ते इतरांना आधार देणारे होतात. कारण त्यांच्यामध्ये देवाचं जीवन आलेलं असतं. प्रेज द लॉर्ड. बघा ना, तो पेत्र अडाणी होता, पण त्याला देवाचं वचन प्राप्त झालं. तो अशिक्षित व्यक्ती, तो आजार बरे व्हायला लागले त्याच्याद्वारे. तो काय डॉक्टर होता का? नाही. पण जो जिवंत देवाचं वचन, ती सुवार्थ ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये प्रभू येशू राहायला गेला. तो आणि येशू एक झाला. आणि जेव्हा येशू आणि तो एक झाला, त्याचं वचन त्याच्यामध्ये आलं. ते वचन त्याने घेतलं. आणि जेव्हा त्याच्या समोर जे कोणी अडचणीवाले व्यक्ती आले, आजारी आले, बाधित आले, पीडित आले, त्या सगळ्यांना तो ते वचन देत गेला. प्रेज द लॉर्ड. आणि बघा, खूप सुंदरसं देवाचं वचन आहे. देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये प्रकाश आणणारं आहे. त्यामुळं अंधाराला घाबरू नका. अंधार तुमचं काही करू शकत नाही. जर तुमच्यामध्ये देवाचं वचन आहे, तर अंधार तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. पाप तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. पापाच्या सवयी तुमच्या शरीरामध्ये राहू शकत नाहीत. पापाची गुलामी तुम्ही करणार नाही. ती पूर्णपणे मिटणार आहे. व्यसन आपल्या जीवनातून पूर्णपणे निघून जाणार आहे. फक्त आपल्याला देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये घेणं गरजेचं आहे. देवाचं वचन सुवार्थ सांगतं. त्या सुवार्थीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. की येशूने पेत्राचे पहिले पत्र बघूया आपण, मग आपण लूकमध्ये जाऊया. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की जय. समजते ना सगळ्यांना? येस. हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया. ओरी खारा बाला शखारा बाराबा, ओरी बाना बाना रखारा बाला रखारा बाला. पेत्राचे पहिले पत्र, याचा 2रा अध्याय आणि त्याच्यातलं 24 वचन मी वाचतो तुमच्यासाठी. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचारणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. 25 वचन. कारण तुम्ही मेंढरासारखे भटकत होता, परंतु आता तुमच्या जीवाचा मेंढपाळ व संरक्षक याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की जय. बघा, त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली. त्यांनी काय केलं? तर आपली सर्व पाप स्वतःच्या देहावर घेतली. ते शाप देखील घेतले, ते आजार देखील घेतले आणि ते वाहून कुठं नेली? खांबावर नेली. खांबावर म्हणजे कुठं? त्या वरस्तंभावरती. त्याने ती खिळून टाकली. त्या ठिकाणी आपल्यातला जुना मनुष्य येशू ख्रिस्तावर वरस्तंभावर तिथं खिळला गेला. ज्याच्यामध्ये सगळे आजार, शाप, सगळी पापाची गुलामी होती, तो तिथं खिळला गेला येशू ख्रिस्ताबरोबर. आणि अशासाठी की आपण पापाला मेलेले होऊन, पापाला मेलेले म्हणजे प्रेज द लॉर्ड. पापाला मेलेले म्हणजे जर एखादा व्यक्ती
जेव्हा कुटुंबामध्ये जिवंत आहे तोपर्यंतचा सगळ्यांशी संबंध आहे. मुलाशी आहे, मुलीशी आहे, पत्नीशी आहे, आई वडिलांची, सासू सासऱ्यांशी, मित्रांशी, शेजाऱ्यांशी, कामातल्या व्यक्तींशी, सगळ्यांशी संबंध आहे. बरोबर आहे. पण जसा तो मरतो त्या क्षणाला सगळ्यांबरोबरचा संबंध मिटतो का नाही मिटतो? एकही व्यक्ती असा आहे का कोण थोडे कॉन्टॅक्टमध्ये राहतात, थोडे नाही राहत? नाही. सगळ्यांबरोबरचा, बॉस बरोबरचा संबंध, पत्नी, लेकरं, सगळ्यांबरोबरचा संबंध त्या क्षणाला एंड होतो. आणि इथं काय म्हटलेलं आहे? म्हणून यासाठी की त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वतःच्या देहावर वाहून त्या खांबावर नेली, अशासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचारणासाठी जगावे. सदाचारणासाठी म्हणजे काय? पवित्रतेसाठी जगावं. म्हणजे पापासाठी आपण जगू नये, तर आता आपण पवित्रतेसाठी जगावं. म्हणून आपल्यातला जुना मनुष्य, पौल म्हणतो आता मी जगतो असं नाही, तर माझ्यातही प्रभू येशू जगतोय. माझ्यातला जुना मनुष्य प्रभू येशू ख्रिस्तावर वरस्तंभावर खिळला गेला, आता मी जगतो असं नाही, तर माझ्यातही येशू जगत आहे. आणि जोपर्यंत आपण ही ओळख स्वीकारणार नाही, जोपर्यंत आपण ही सुवार्थ स्वीकारणार नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये ती वचन येणार नाही. आणि जर वचन ते आलं नाही तर प्रकाश येणार का? अंधार जाणार का? नाही जाणार, नाही जाणार. म्हणून तुम्हाला जर जीवनामध्ये पापातून सुटका पाहिजे, पूर्णपणे सुटका मिळेल 100%. कारण वचनात लिहिलेलं आहे पापासाठी मेलेले म्हणजे पूर्णपणे डेड. पापासाठी मेलेले. तुम्ही स्वतःहून प्रयत्न करणार पाप सोडायचा? नाही होणार. कदाचित तुम्ही 1 महिना ती सवय दूर कराल, परत काही दिवसांनी तुम्ही त्या सवयीमध्ये पडाल. परत तुम्ही काय म्हणा, नाही नाही मला ते पाप नाही करायचं, परत तुम्ही पश्चाताप करता. परत काय होईल? तुम्ही परत त्या पापापासून लांब पळायला निघणार. पण जर आपण देवाची सुवार्ता नाही स्वीकारली, हे सत्य जे वचनामध्ये म्हटलेलं आहे की त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावरती नेली, यासाठी की पापाला मेलेले होऊन आपण पवित्रतेसाठी जगावं, सदाचारणासाठी जगावं. जोपर्यंत आपण ही सुवार्ता नाही स्वीकारणार, जी देवानी आपल्याला सोडवणूक दिलेली आहे त्याच्या वचनाच्या द्वारे, जोपर्यंत आपण ती स्वीकारणार नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये पापापासून सोडवणूक येणार नाही. आणि मग आपण म्हणणार की मी एवढी प्रार्थना करतो, मी एवढं बायबल वाचतो, पण तरी माझी सवय का जात नाही? तरी माझ्या जीवनामध्ये प्रकाश का येत नाही? तरी माझ्या मुखामध्ये कंट्रोल का येत नाही? तरी माझ्या जीवनातून हे पाप का निघून जात नाही? कारण देव म्हणतो माझ्या मुला माझ्या वचनांकडे कान लाव, माझ्या मुला माझ्या वचनांकडे लक्ष दे, माझ्या मुला माझी वचने तुझ्या अंतःकरणामध्ये काय कर? अंतःकरणामध्ये ठेव. कारण जास्ती लाभतात म्हणजे सगळ्यांना ती नाही लाभत. ज्याला कोणाला ते वचन लाभलं ना त्याला ती जीवन देतात. म्हणजे पाप म्हणजे काय? पाप हे मरणाकडे नेणार आहे. कारण पापाचं वेतन काय? मरण आहे. पापाचं वेतन मरण आहे, आपण ऐकलं. पण पुढे म्हटलेलं आहे पण प्रभू येशू ख्रिस्त मध्ये आपल्याला सार्वकालिक जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की जय. बघा ते वचन बघूया आपण, रोमकरास पत्रामध्ये आहे. खूप सुंदरसं वचन आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण शिकतो आहोत ना, खूप सुंदर आहे ना. बघा रोमकरास पत्र 6वा अध्याय आणि त्याच्यातलं 23वा वचन. कारण पापाचं वेतन मरण आहे. म्हणजे जर पाप आपल्या जीवनामध्ये राज्य करत आहे आज पण, तर त्याचं वेतन काय आहे? मरण आहे. बरं असं आहे का की देवाने सोडवणूक नाही दिलेली? पापातून दिलेली आहे. कोणाद्वारे? येशूच्या द्वारे, त्याच्या रक्ताच्या द्वारे. बरं सोडवणूक दिली आहे, तर मग आपल्या जीवनामध्ये का नाहीये? कारण देवाचं वचन म्हणतं की माझ्या मुला माझ्या वचनांकडे कान लाव, त्याच्याकडे विशेष लक्ष दे. ती वचनं आपल्या अंतःकरणामध्ये घे. अंतःकरणामध्ये वचन कधी जाणार आहे? जेव्हा आपण ते वचनावर विश्वास ठेवणार, त्यावर मनन करणार, त्या वचनाची आपल्या जीवनामध्ये आपण घोषणा देणार आहोत, तेव्हा ते वचन कुठे जाणार आहे? आपल्या अंतःकरणामध्ये जाणार आहे. एक उदाहरण आहे बघा, कोरोनामध्ये खूप सारे लोक मेले कारण त्यांनी न्यूज ऐकली फक्त, आणि बरेचसे लोक घाबरून मेले. प्रेज द लॉर्ड. न्यूज ऐकली, बरोबर आहे. काय ऐकलं त्यांनी? न्यूज ऐकली
आणि जेव्हा ती वाईट बातमी त्यांनी ऐकली की अशाशी लोक एवढ्या एवढ्या ह्याच्यामुळं मेले, कोरोना वाढत आहे वगैरे वगैरे, ती काय घेऊन आलं, ती न्यूज भीती घेऊन आली. आणि ते कुठं गेलं, ती न्यूज त्यांच्या अंतःकरणामध्ये गेली. मग जसं देवाचं वचन काय करतं, जीवन घेऊन येतं, तसं वाईट जी गोष्ट आहे ती काय करते, मरण घेऊन येते. आणि ती त्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यावेळेस ते वचन गेलं त्यावेळेस त्यांनाही लक्षणं दिसायला सुरुवात झाली. आणि काही लोक तर त्याच्यात काही नसताना पण मेले. का? कारण त्या भीतीने त्यांच्या जीवनामध्ये, त्या वाईट बातमीने त्यांच्या जीवनामध्ये काय आणलं, मरण आणलं. मग सुवार्ता काय, गुड न्यूज आहे. मग जेव्हा आपण गुड न्यूज आपल्या जीवनामध्ये स्वीकारणार, ती सुवार्ता, चांगली वार्ता जी देवाने दिली की येशूने सर्व पाप तुमची स्वदेही स्वतःच्या खांद्यावरती घेऊन वाहून त्या खांबावरती नेलेली आहेत, अशासाठी की तुम्ही पापाला मरावं आणि पवित्रतेसाठी जगावं. पापाला आपण कधी मेलो तर पौल म्हणतो, माझ्यातील जुना मनुष्य प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर स्तंभावर खेळला गेला. आता मी जगतो असं नाही, तर माझ्याठाई येशू जगतो आहे. आणि रोमकरास पत्रामध्ये म्हटलेलं आहे की जितक्यांनी प्रभू येशूमध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे तितक्यांनी त्याच्या मरणामध्ये बाप्तिस्मा घेतला, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? याविषयी तुम्ही अजाण आहात काय? म्हणजे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला, बघा रोमकरास पत्र 6 अध्याय आणि 3 वचन आणि 4 वचन, किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला म्हणजे काय, विश्वास ठेवला, तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. याविषयी तुम्ही अजाण आहात काय? येशू ख्रिस्ताच्या मरणामध्ये पण आपला बाप्तिस्मा झालाय. वचन सांगताय कसा झाला, तर मग आपण त्या मरणातील, कोणाच्या मरणातील, येशू ख्रिस्ताच्या मरणातून तर आपण येशू ख्रिस्तातील मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो. वचन सांगताय आपण येशू ख्रिस्ताबरोबर त्यावर स्तंभावर खिळले गेलो, आपण येशू ख्रिस्ताबरोबर आपण पुरले देखील गेलो. आणि आपण येशू ख्रिस्त जेव्हा उठला तेव्हा नवीन प्रकारच्या जीवनामध्ये आपण उठलो देखील गेलो. वचनात म्हटलंय, तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो. आपण येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या बाप्तिस्म्याने आपण त्याच्याबरोबर पुरले गेलो. पण जेव्हा येशू ख्रिस्त मेला तेव्हा आपणही मेलो, त्याला गाडण्यात आलं तेव्हा आपल्यालाही गाडण्यात आलं. आणि यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने, ख्रिस्त म्हणजे येशू ख्रिस्त देवाच्या सामर्थ्याने, गौरवाने मेलेल्यातून उठला, त्याचप्रमाणे आपण ही नवीन प्रकारच्या जीवनामध्ये चालावे. जसा ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला त्याप्रमाणे आपणही मेलेल्यातून उठावं आणि आपण नवीन प्रकारच्या जीवनामध्ये चालावं. म्हणजे जेव्हा आपण हे वचन आपल्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये घेतो तेव्हा जे येशू ख्रिस्तांनी अर्पण दिलेलं आहे आणि त्या अर्पणाच्या वेळेस जे आपले पाप सर्व त्यांनी स्वदेही स्वतःच्या खांद्यावर वाहून नेलेले आहेत, आपल्यातला जुना मनुष्य तिथं खिळला गेलेला आहे आणि तो मेला तेव्हा आपण मेलो, त्याला गाडण्यात आलं तेव्हा आपल्याला गाडण्यात आलं, आणि जेव्हा तो उठला तेव्हा नवीन प्रकारच्या जीवनामध्ये आपण उठलो. ही क्रिया आपल्या जीवनामध्ये पूर्ण होते. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवाचं वचन काय होतं, सिद्धीस जातं. देवाचं वचन काय होतं, कार्य पूर्ण करतं. देवाच्या वचनामध्ये असलेला पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये ते वचन परफॉर्म करतो, ते वचन क्रिएट करतो, ते वचन काय करतो, आपल्या जीवनामध्ये तो प्रगट करतो आणि त्यानुसार तो आपल्याला आशीर्वादित करतो. प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं वचन सजीव आहे. आज देखील ही क्रिया, हे वचन सजीव आहे. जो कोणी या वचनावर विश्वास ठेवतो त्याच्या जीवनामध्ये ती क्रिया पूर्ण होते. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. इलेक्ट्रिसिटीमध्ये जसं बघा, त्या जे विद्युत केंद्र आहे, जे पॉवर हाऊस आहे, तिथं पूर्ण ती जी काही वीज आहे ती स्टोअर केली जाते आणि तिथून प्रत्येक घरामध्ये ती पाठवली जाते, नाही का? जो कोणी कनेक्ट होणार आहे, जो कोणी ती वायर घेणार आहे घरामध्ये, त्याच्या घरामध्ये कितीही बल्ब असू दे, ते सगळे लाईट प्रकाशित होणार आहेत, बरोबर ना? त्याचं घर प्रकाशित होणार आहे. तसं देवानी त्या पॉवर हाऊस सारखं प्रभू येशू ख्रिस्ताला नीतिमत्व म्हणून पाठवून दिला आपल्यासाठी. जो कोणी त्याच्याबरोबर कनेक्शन जोडणार आहे, विश्वासाच्या द्वारे कनेक्ट होणार आहे, त्याच्या जीवनामध्येही ते देवाचं नीतिमत्व येणार आहे, तो प्रकाश येणार आहे, ती शांती येणार आहे, तो आनंद येणार आहे आणि प्रत्येक पापावरती त्यालाही विजय मिळणार आहे. सोपा आहे विश्वास ठेवला तर.
आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे, एक वचन मगाशी वाचलं होतं आपण, ते त्याच्या अगोदर अजून एक आपण बघूया वचन आणि मग पुढे जाऊया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण शिकत आहोत. येस, समजत आहे ना सगळ्यांना? आज पहिलाच दिवस आहे, पण देव अद्भुत शिकवत आहे. की बघा काय म्हटलेलं आहे, रोमकरासपत्र 6वा अध्याय 5वं वचन. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत. संयुक्त म्हणजे काय? आपण एक झालेलो आहोत, एक जीव झालेलो आहोत. त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने आपण त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या उठण्याच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होऊ. आपण त्याच्या मरणामध्ये एक झालेलो आहोत, तर आपण तो जेव्हा रिझरेक्ट झाला, तो जेव्हा उठला, जेव्हा त्या नवीन प्रकारच्या जीवनामध्ये देखील आपण त्याच्याबरोबर काय होऊ, त्या उठण्याच्या द्वारे पण आपण काय होऊ, संयुक्त होऊ त्याच्याबरोबर. कोणाबरोबर? येशू ख्रिस्ताबरोबर. तुम्हाला माहितीये, आता एकदा मरणातून उठलेला येशू पुन्हा मरत नाही. त्याच्यावर मरणाची, पापाची, शापाची, आजार विकारांची कशाची सत्ता चालत नाही. तसं आपणही जेव्हा उठतो तेव्हा इथं म्हटलेलं आपण नवीन प्रकारच्या जीवनामध्ये चालावं. की ज्या नवीन प्रकारचं जीवन म्हणजे काय? ते देवाचं जीवन आपल्याला मिळालंय. आपलं जीवन संपलं त्या पापामध्ये. तो मनुष्य वरसंभार खिळला गेला, तो त्या पापाच्या सत्तांमध्ये गुंफलेला होता, तो तिथं संपला. पण आता जे जीवन मिळालेलं आहे ते येशूचं जीवन आपल्याला मिळालंय. कारण आपण येशू बरोबर संयुक्त झालेलो आहोत. येशू बरोबर संयुक्त झालेलो आहोत, येशू बरोबर एक झालेलो आहोत. आणि जेव्हा आपण येशू बरोबर एक होतो तेव्हा काय होत आहे? येशूचं सर्व काही आपल्याला लागू होत आहे. त्याचं जीवन आपल्यामध्ये येतं, त्याचं जीवन आपल्यामध्ये एक येतं. आणि म्हणून पौल म्हणतो मोस्ट ऑफ द टाइम ते वचन वेडिंग कार्डवरती, म्हणजे जे लग्नपत्रिका आहे त्याच्यावर लिहिलं जातं की ज्यांना देवानी जोडलं त्यांना कुणीही एक तोडू नये किंवा वेगळं करू नये. सगळ्यांना वाटतं ते पती पत्नी बद्दल लिहिलंय, पण पॉल पुढे जाऊन म्हणतो मी पती पत्नी बद्दल नाही बोलत, तर मी प्रभू येशू आणि मंडळीबद्दल बोलतो आहे. की देवाने ज्यांना जोडलंय, कोणाला जोडलंय? देवाने आपल्याला येशू बरोबर जोडलेला आहे. त्यांना कुणीही वेगळं करू नये, वेगळं करू नये. प्रेज द लॉर्ड. ते वेगळं होऊ शकेल म्हणून तुम्ही, आणि वेगळं करतं कोण? आपण वेगळं करतो स्वतःला. आपण म्हणतो नाही मी अजून पापीच आहे. आता आपण पापी नाहीये, आता आपण नवीन प्रकारच्या जीवनामध्ये उठवले गेलेले आहोत. आपण प्रभू येशूच्या द्वारे, त्याच्या रक्ताच्या द्वारे आपण नीतिमान ठरलेले आहोत. प्रेज द लॉर्ड. बस मसीह की. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये, प्रत्येक जीवनाच्या मार्गामध्ये, प्रत्येक कुठल्याही प्रकारचं ज्या वासनांमध्ये आपण आधी जगत होतो, चुकीच्या विचारांमध्ये जगत होतो, गुलामी करत होतो पापाची, ती गुलामी एंड झालेली आहे. पण जोपर्यंत आपण हा विश्वास नाही ठेवणार की हो येशूच्या द्वारे मी संयुक्त झालो, जेव्हा तो मेला तेव्हा मी मेलेलो आहे, जेव्हा तो उठला तेव्हा मी नवीन प्रकारच्या जीवनामध्ये उठलेलो आहे, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये येशूचं जीवन येऊ शकत नाही. बघा ना, अब्राहमाला जेव्हा देवाने वचन दिलं की मी तुला राष्ट्रांचा पिता बनवलेला आहे, तो पूर्ण काळामध्ये बोलतोय, परफेक्ट टेन्स मध्ये, की तुला मी राष्ट्रांचा पिता बनवलेला आहे. कारण देवाने त्याच्या जीवनामध्ये ती क्रिया पूर्ण केली. आणि जेव्हा अब्राम विश्वास ठेवतो पहा, त्यावेळेस तो जो 100 वर्षाचा मनुष्य, त्याला देखील संतान प्राप्त होते. त्याला नवीन जीवन मिळालं की नाही? की त्या जीवनात आशाच नव्हती. आणि तो विश्वास जो त्यांनी त्या वचनावर जो विश्वास दाखवला, की याच तो म्हटला जे देवाने दिला प्रॉमिस आहे, तो विश्वास ठेवला. त्यांनी स्वतःची शरीराची जी अवस्था आहे, जी कंडिशन आहे, जी तो वयामध्ये होता, जे 100 वय झालं होतं, ते त्यांनी ग्राह्य नाही धरलं. पुन्हा सारा जी वृद्ध झालेली आहे ते देखील त्यांनी ग्राह्य नाही धरलं, तर त्यांनी देवाचं वचन उंच केलं स्वतःच्या जीवनामध्ये. की त्याने विश्वास दाखवला की देव त्याच्या वचनानुसार माझ्या जीवनामध्ये कार्य करण्यास समर्थ आहे. आणि जेव्हा त्यांनी तो विश्वास दाखवला तेव्हा त्याचा तो विश्वास देवानी नीतिमत्व असा गणला.
प्रेज द लॉर्ड. बघा, अब्रामानी देवावर ठेवलेला विश्वास, त्याच्या त्या वचनावरती देवानी तो नीतिमान, त्याला नीतिमत्व असं गणण्यात आला. तर जो येशू ख्रिस्तावरती आपण विश्वास ठेवला, की जेव्हा येशूवर स्तंभावर खिळला गेला, त्याच्या मरणाच्या बाप्तिस्म्याने मी त्याच्यावर एक झालेलो आहे, त्याच्याबरोबर मी संयुक्त झालोय त्याच्या मरणाने. आणि जेव्हा तो पुरला गेला तेव्हा मलाही पुरण्यात आलं. जेव्हा तो उठला तेव्हा नवीन प्रकारच्या जीवनामध्ये मी उठलेलो आहे, मी त्याच्यावर संयुक्त झालोय. जेव्हा आपण हा विश्वास ठेवतो, देव ते नीतिमत्व नाही गणणार का? 100% गणणार. कारण ते नीतिमत्व आता देवाचं नीतिमत्व आहे, ते साधं सुद्धा नीतिमत्व नाहीये. आपण पुढच्या भागात बघू, आपण बायबल 2 नीतिमत्वांबद्दल बोलतोय, ते कोणते आहेत ते आपण बघणार. आता आपण हे शिकतोय की देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे आपल्या जीवनामध्ये आशा आणण्याची. म्हणून तर देव म्हणतो वचनामध्ये की जो कमजोर आहे तो म्हणो मी बलवान आहे, जो गरीब आहे तो म्हणो की मी श्रीमंत आहे. का? कारण देवाचं वचन त्या स्टेजला त्याला नेण्यास समर्थ आहे. स्वतः आपण नाही जाऊ शकत, पण जेव्हा देवाचं वचन आपण स्वीकारतो तेव्हा देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये ती गोष्ट काय करतं, क्रिएट करतं. म्हणून स्वतःची बॉडी कन्सिडर करू नका, जसं अब्रामाने कन्सिडर नाही केली. पौल पण स्वतःला ग्राह्य नाही करत, तर तो म्हणतो आता मी नाही जगत, माझ्या ठाई प्रभू येशू जगतो आहे. माझ्यातला जुना मनुष्य वरस्तंभावर खिळला गेला. जेव्हा तो येशू मरण पावला तेव्हा मी उठलो. आणि जेव्हा येशू स्वर्गामध्ये चढला, आपल्यालाही स्वर्गामध्ये देवाच्या उजवीकडे देवाने स्थान दिलेलं आहे. आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वर्गात त्याच्या उजवीकडे बसवले गेलेले आहोत. आता आपण वेगळे नाहीये, आता आपण येशूमध्ये आहोत. आता आपण येशूमध्ये आहोत. कसं काय येशूमध्ये आहोत? हे खूप सुंदरचं वचन आहे आणि ते आपले डोळे उघडेल. बघा स्तोत्र 91 काढूया. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की. आपण खूप सुंदर देव आपल्याला शिकवत आहे. स्तोत्र 91 पहिलं वचन, सर्व समर्थाच्या पंखाखाली आश्रय. हेडिंग आहे बघा, खूप सुंदर. आणि तिथं काय म्हटलंय बघा, जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतो. परत एकदा सांगतो, तुमचे डोळे उघडते. जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतो. परात्पराचं स्वर्गीय पिता यहोवाचं गुप्त स्थळ कोणतं आहे? प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. परात्पराच्या गुप्त स्थली वसतो. देव पित्याचं गुप्त स्थळ कोणतं आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. की सैतानालाही कळालं नाही. तो क्रूसकावर, त्याला वाटलं येस आता देवाचा पुत्र मरतोय, पण त्याला हे माहित नव्हतं की देवाचा पुत्र संपूर्ण मानव जातीला स्वतः सोबत घेऊन मरतो आहे. आणि तो नुसताच मरत नाही, तर तो पुन्हा 3ऱ्या दिवशी उठतो आणि संपूर्ण मानव जातीला नवीन प्रकारच्या जीवनामध्ये उठवतोय. सैतानालाही कळालं नाही, कारण आपण कुठे आहोत? देवाच्या गुप्तस्थली, म्हणजे प्रभू येशू मध्ये आपण वसलेले आहोत. आणि म्हणून म्हटलंय, जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीमध्ये राहील. म्हणजे जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो, जो प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, तो देवाच्या गुप्तस्थली वसलेला आहे. तो नवीन क्रिएशन आहे. तो नवीन क्रिएशन आहे. त्याच्यामध्ये आता पाप त्याला स्पर्श नाही करू शकत, कारण तो गुप्तस्थली आहे. आईच्या उदरामध्ये असलेलं बाळ बघा, त्याला कोणी स्पर्श नाही करू शकत, ते आतमध्ये घडत असतं. तसं आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये घडवले गेलेले आहोत. देवाच्या गुप्तस्थळी आपण वसलेले आहोत. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे, तो व्यक्ती सर्व समर्थाच्या सावलीमध्ये राहील. आपण देवाच्या सावलीमध्ये आलेलो होतो. आता पापाच्या उन्हामध्ये नाहीये, त्या झळईमध्ये नाहीये, त्या उन्हाची दाहकता आता आपल्याला नाही लागू शकत. का? कारण इथं सावली म्हटलेलं आहे. सावलीमध्ये, देवाच्या सावलीमध्ये आपण वसलेले आहोत. आणि देवाची सावली म्हणजे काय? ते आशीर्वाद आहेत, संरक्षण आहे, त्याचं नीतिमत्व आहे.
आता पापाची झळ आपल्याला लागू शकत नाही आणि त्याची दाहकता आपल्याला स्पर्श नाही करू शकत, कारण आता आपण देवाच्या गुप्तस्थली प्रभू येशू मध्ये बसलेले आहोत. पण जोपर्यंत आपण हा विश्वास नाही ठेवणार तोपर्यंत देवाची सावली आपल्याला मिळणार नाही, तोपर्यंत देवाचा गुप्तस्थळ आपल्याला मिळणार नाही. आणि मग आपण म्हणणार की का माझं जीवन असं, मी इतकी प्रार्थना करतो तरी पापातून मी का बाहेर पडत नाही, किंवा का माझं जीवन बदलत नाही. त्याच्या पाठीमागचं कारण हे देवाचं गुप्तस्थळ प्रभू येशू ख्रिस्त जो 2000 वर्षापूर्वी तारणारा तुमच्यासाठी माझ्यासाठी या जगामध्ये आला आणि त्याने स्वतःला आपल्यासाठी बलिदान केलं. आणि त्याच्या त्या एकाच अर्पणाने प्रभू देवानी त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला नीतिमान ठरवलंय. ते आपण नीतिमत्व स्वीकारलेलं नाहीये, ते गुप्तस्थळ आपण स्वीकारलं नाही. म्हणून देवाचं वचन हे प्रकाश आणणार आहे. आणि म्हणून पॉल म्हणतो की आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. पॉल काय म्हणतो? आम्ही वधस्तंभावरती खिळलेला ख्रिस्त गाजवतो. वरस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. म्हणजे तो काय गाजवतोय? तो हे सांगतोय, अरे तुमच्यातला जुना मनुष्य वरस्तंभावर खिळला गेला, आता तुम्ही तो नाहीये, तर आता तुमच्या ठाई येशू जगत आहे. प्रेज लॉर्ड, येशू मसीह की. आणि तुमच्या ठाई आता येशू जगत आहे. आता ते पाप जगत नाही, ते सगळं जेव्हा मनुष्य मरतो त्याच्यातला आजार पण तिथंच मरतो. तो कोणता पण असू दे, मग कितीही मोठा आजार असू दे, HIV, कॅन्सर, ट्युमर, वॉट एव्हर इट्स, माणूस मेला, आजार पण तिथंच मरतो, एंड झाला पूर्ण. बरोबर आहे की नाही? इन अ सेम वे आपण मेलो तेव्हा ते पाप देखील त्या ठिकाणीच मेलं. बघा ना, पुन्हा एकदा सांगतो, आदाम त्यांनी पाप केलं, आदामाने पाप केलं. आपण केलं का पाप? फळ कोणी खाल्लं? त्यांनी खाल्लं. त्या एका व्यक्तीच्या पापामुळं सर्व मानवजात पापामध्ये पडली. मग तुम्ही म्हणणार मी असं काय केलं होतं, मी तर फळ नव्हतं खाल्लं तरी पण मी माझ्यामध्ये पापाचा स्वभाव आला. कारण जेव्हा आदामाने पाप केलं आणि पुढे जाऊन त्याच्यापासून जी उत्पत्ती झाली, आदामाने त्याच्या भ्रष्टतेमध्येच काय सर्व येणारी उत्पत्तीला जन्म दिला. सगळे आदामापासून जन्मले ना. मग आदाम पापामध्ये गडला गेला, आदामामध्ये पाप आलं, मग तेच पाप सर्व संततीमध्ये पण येत गेलं, तेच संततीमध्ये येत गेलं, त्याच संततीमध्ये येत गेलं, त्याच्याच संततीमध्ये येत गेलं. आणि मग येशू ख्रिस्त आला आणि येशू ख्रिस्ताने संपूर्ण मानवजातीला सोबत घेतलं आणि त्या क्रूसखांबावरती तो आपल्यासाठी बदला गेला. त्यांनी पाप नव्हतं केलं, त्यांनी कुठलाही अपराध नव्हता केला, पण तो शास्त्र आपल्याला सांगतं की रोमकरासपत्रामध्ये बघूया एक वचन, 8वा अध्याय 1 वचन, म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच, कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. आणि येशू ख्रिस्त इथं म्हटलेलं आहे 3रं वचन, कारण नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ झाल्या कारणाने, म्हणजे नियमशास्त्राला माणसाला पवित्रतेमध्ये नेता येत नव्हतं, ते देह स्वभावामुळं निर्बळ झाल्यामुळं देवाने जे असाध्य ते साधण्यासाठी आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवली. त्या देहामध्ये पापाला काय केली? दंडाज्ञा ठरवली. तो दंड पूर्ण केला. त्या पापाला दंड येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण करण्यात आला. आणि म्हणून पापाला जी पापाचा जो काही दंड होता तो येशू ख्रिस्ताच्या देहामध्ये पूर्ण करण्यात आला. म्हणून आता तो दंड पुन्हा आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. म्हणून जेव्हा तो दंड पूर्ण करण्यात आला तेव्हा तो असा पूर्ण करण्यात आला की जसं आपल्यासाठी तो त्यांनी सहन केलेला आहे. आणि म्हणून जेव्हा येशू ख्रिस्त मरण पावला तेव्हा संपूर्ण मानवजात मरण पावली असं झालं. आणि जेव्हा येशू ख्रिस्त उठला तेव्हा प्रत्येक व्यक्ती नवीन प्रकारच्या जीवनामध्ये उठलेला आहे. बघा, पापी होण्यासाठी आपण काहीच नाही केलं, एका माणसाने सगळ्यांना या पापामध्ये आणलं, पण तसंच अजून एक व्यक्ती देवाने पाठवली आणि तो प्रभू येशू ख्रिस्त त्या एका व्यक्तीच्या नीतिमत्वाच्या निर्णयाने सर्वांना देवाचं नीतिमत्व प्राप्त झालं. आपण पापी होण्यासाठी पण काही नाही केलं आणि आपण नीतिमान होण्यासाठी पण काही नाही केलं. आपण फक्त विश्वास ठेवला, हो येशू, माझ्या पापांसाठी तुझ्या वरस्तंभावर खिळला गेला, माझ्यासाठी तू दंड भोगलेला आहे देहामध्ये, आणि माझ्यासाठी तू मेला तेव्हा मी मेलो तुझ्या बरोबर, जेव्हा तू उठला तेव्हा नवीन प्रकारच्या जीवनामध्ये मी उठलोय.
त्याच्या मरणाने आपण संयुक्त झालो. आणि म्हणून जसं आदामामुळे सगळे पापात आले, तसं येशूमुळे सर्व देवाच्या नीतिमत्वामध्ये प्रवेश केले गेले. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, ज्याने माझ्यावर विश्वास ठेवला तो मरणातून जीवनामध्ये पार झालेला आहे. तो मरणातून, हे समजा हे मरण आहे, तो मरणातून जीवनामध्ये पार गेलेला आहे. जीवनामध्ये पार गेला तर त्याच्यामध्ये देवाचं जीवन आलेलं आहे. आता ते कुणीही काढून घेऊ शकत नाही. प्रेज लॉर्ड. ओ ईश्वराचे की. आणि म्हणून पॉल म्हणतो आनंद करा, कारण त्याला माहित होतं की त्याला काय भेटलेलं आहे. त्याला येशू भेटला, त्याला सर्व काही भेटलं. तो म्हणतो मी हे सगळं कचरा लेखतो. तो नियमशास्त्र कडकडीत पाळणारा होता. तो यहुद्यांचा यहुदी, इब्राहिमचा इब्री होता. तो म्हणतो ते सगळं मी कचरा लेखतो, कारण नियमशास्त्राद्वारे एक कुणीही नीतिमान ठरणार नाही, असं तो स्वतः सांगतो. तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे नीतिमत्व प्राप्त होत आहे. देवाचं नीतिमत्व प्राप्त होत आहे. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. म्हणून आजच्या वचनाबद्दल देवाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया, त्याचे गुणगान करूया, त्याच्या नावाचा जय जयकार करूया. आणि आपण इथे थांबूया. परत आपण पुढचा भाग आपण उद्या ऐकणार आहोत. देवाचं वचनाचं सामर्थ्य भाग 2 आपण उद्या ऐकणार आहोत. आता कोणाची प्रार्थना विनंती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता, किंवा आमचा झूम ID आहे, त्या झूम ID वरती तुम्ही या प्रार्थनेनंतर कनेक्ट होऊ शकता. तुमच्यासाठी प्रार्थना होईल. आपण डोळे बंद करूया, आपण प्रार्थना करूया. धन्यवाद आहे तो स्वर्गीय पिता यहोवा, तुमच्या चरणाजवळ मी प्रभू येशूच्या नावाने येतो. देवा, हे वचन तुमच्या सिंहासनापासून आलं. हे वचन तुमच्या मुखातून निघालेला शब्द आहे. पवित्र आत्मा, हे वचन तुम्ही पूर्ण करणारे आहात. प्रत्येक व्यक्ती ज्यांनी हे वचन ऐकलेलं आहे किंवा ऐकणार आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुम्ही ते प्रगट करा. तुम्ही प्रगट करा, तुम्ही प्रगट करा. या क्षणाला प्रभू येशूच्या नावात मी घोषित करत आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये तो प्रभू येशूचा आनंद मी घोषित करत आहे, ती शांती मी घोषित करत आहे. डोक्याच्या केसापासून पायाच्या तळ्यापर्यंत या क्षणाला प्रभू येशूचं पुनरुत्थान सामर्थ्य वाहण्यासाठी आज्ञा करत आहे. आणि शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं दुखणं असेल, येशूच्या नावामध्ये त्याला मी शापित करत आहे, त्याच्यावर अधिकार घेत आहे, आज्ञा करत आहे. या क्षणाला हे विकारा, हे सर्व दुखणं प्रभू येशूच्या नावात, कुठल्याही प्रकारची वाईट सवय असेल, येशूच्या नावात मुळात सकट उपट आणि समुद्रामध्ये जाऊन पड. कारण प्रभू येशूने आमची सर्व पापे स्वतःच्या खांद्यावर वाहून घेतली, स्वदेही वाहून घेतली आणि त्या क्रूसकामावर वाहून नेली, अशासाठी की आम्ही पापाला मेलेले आणि पवित्रतेसाठी सदाचारणासाठी जगावं. तुमचं गौरव होऊ दे देवा, तुमचं गौरव होऊ दे. प्रभू येशूच्या नावाने ही प्रार्थना विनंती मागतो, म्हणून तुम्ही ऐका पिता. आमेन. आपण आशीर्वाद ग्रहण करूया. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, स्वर्गीय पिता यहोवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या प्रत्येकाबरोबर सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन, आमेन. स्वर्गीय पिता यहोवा, प्रभू येशू, पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो, तुमच्या इच्छा गरजा पूर्ण करो. आता लगेच ही प्रार्थना झाली की झूम ID चालू करत आहे. झूम ID वरती कनेक्ट व्हा. जे तुम्ही आता ऑनलाईन आहात, तुम्ही तो झूम ID आपल्या या कमेंटमध्ये पेस्ट करा, म्हणजे अजून कोणी जॉईन होणार असेल तर ते देखील होऊ शकतील. तसेच जॉईन व्हा. मग आपण एकत्रित प्रभुभोजन घेऊया. साक्षे जे असतील आपल्या जीवनातली ती साक्ष सांगूया. कोणाची प्रार्थना विनंती असेल तर प्रार्थना देखील करूया. स्वर्गीय पिता यहोवा, प्रभू येशू, पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. उद्या भेटूया 8 वाजता. गॉड ब्लेस यू. आमेन.